आणि यानंतर अयोध्येमधून अपडेट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या विमानतळावरती दाखल झालेले आहेत। आज 11,100 कोटींच्या जागतिक दर्जाच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे, भूमिपूजन होणार आहे अनेक प्रकल्पांचं। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या विमानतळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा अयोध्या दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय। 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्याआधी अयोध्येतल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अयोध्या धाम रेल्वे जंक्शन असेल किंवा अयोध्येमध्ये निर्माण झालेलं नवीन विमानतळ असेल, अयोध्येचा सध्याचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये या विकास कामांचं, या संपूर्ण प्रकल्पांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान असणार आहे। राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर अयोध्येकडे येणारा ओघ वाढणार आहे आणि त्या दृष्टीनं ही विविध विकास कामं हाती घेण्यात आलेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अयोध्येमध्ये निर्माण झालेलं महर्षी वाल्मिकी विमानतळ। ते विमानतळ कसं आहे आपण पाहतोय। विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1,450 कोटी रुपयांहून अधिक खर्च झालाय। विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6,500 चौरस मीटर इतकं आहे। एका वर्षात 10 लाख प्रवासी इथे प्रवास करू शकतील। विमानतळ मुख्य अयोध्या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। विमानतळ टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग हा राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो। टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कलाचित्र आणि रामाचं जीवन दर्शवणारी भित्तिचित्र रेखाटण्यात आली आहेत। इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारखे प्रोजेक्ट्स इकडे उभारण्यात आले। कारंजासह लँडस्केपिंग, जलशुद्धीकरण संयंत्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्पांचा इकडे समावेश आहे। आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशन सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचं स्वरूप कसं असेल आपण पाहतोय। अयोध्या धाम रेल्वे स्टेशन राम मंदिर 1 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशनवरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ई रिक्षा, टेम्पो उपलब्ध असतील। स्टेशन जवळील रामपथ मधील टेढी बाजारातून मुख्य मार्ग सुरू होतो। रामपथ मधून ई बसेसची ही सुविधा आहे। या बसेस प्रवाशांना मंदिरासमोर सोडतात। तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं हे स्वरूप ट्रॅव्हल एजन्सी मार्फत खासगी कार किंवा अन्य लक्झरी वाहनांचं बुकिंगही करता येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालंय आणि त्यांचं भव्य स्वागत इकडे केलं जात आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं तेव्हाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। तर अयोध्येचे रस्ते सध्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत। या रस्त्यांवरती आपल्याला गर्दी पाहायला मिळतेय।